हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये। आजचा क्वेश्चन एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आणि थोडा लॉजिकल पण आहे। बघा, लॉजिकल नंतर जाऊया, आपण त्याची कन्सेप्ट बघूया काय म्हणते। कन्सेप्ट काय म्हणणं आहे की x - r एक फॅक्टर आहे म्हणते एका पॉलिनॉमियलचा। हा आपल्याला पॉलिनॉमियल दिला आहे, ओके ठीक आहे। मी आधी पॉलिनॉमियल लिहितो। लेट्स से f ऑफ x नावाचा पॉलिनॉमियल आहे an x टू द पॉवर n plus an minus 1 x to the power n minus 1 plus and so on plus up to a0 याचा फॅक्टर आहे, ठीक आहे। आणि काय म्हटलंय, रिपीटेड m टाइम्स, m वेळा आलेला आहे म्हणते, ठीक आहे। आता उदाहरण तुम्हाला सांगतो। समजा माझ्याकडे एक क्यूबिक इक्वेशन आहे, समजा मी सॉल्व्ह करत नाही, एक माझ्याकडे सपोज क्यूबिक आहे एक माझ्याकडे इक्वेशन। आता क्यूबिक इक्वेशन मध्ये एक फॅक्टर दोन वेळा आलाय, समजून घ्या x - 1 हा दोन वेळा आलेला आहे, पण इक्वेशन काय क्यूबिक आहे। एक माझा फॅक्टर असेल x - 1, ठीक आहे। दुसरा फॅक्टर काय असेल, अगेन x - 1 कारण की दोनदा आलेला आहे, आणि तिसरा काहीतरी वेगळा फॅक्टर असेल, सपोज x प्लस b किंवा x प्लस a काहीतरी, ठीक आहे। याला एक्सपांड केल्यावर मला काय भेटणार आहे, क्यूबिक इक्वेशन x क्यूब, राईट, ठीक आहे। x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर b, ठीक आहे। मी सॉल्व्ह करू शकतो पण मुद्दा म्हणून लिहितोय मी x स्क्वेअर b, ठीक आहे। नेक्स्ट आणखी तुम्ही एक्सपांड करू शकता। बेसिकली मॅक्सिमम पॉवर किती आहे, 3, कारण की याचे एक्सचे तीन फॅक्टर काढले मी। आता म्हणणं काय याचं की असंच जे इक्वेशन माझ्याकडे आता हे क्यूबिक लिहिलं मी, असंच माझ्याकडे एक n पॉवरचं इक्वेशन आहे। या n पॉवर मध्ये x मायनस r हा फॅक्टर आहे। जसं इथे मी x टू दी पॉवर 2 इथे लिहू शकतो मी। टोटल क्यूबिक इक्वेशन आहे, तर x - 1 चा पॉवर किती झाला, 2 झाला। उरलेला एक जो पॉवर आहे तो x चा कुठे भेटणार, x प्लस b मध्ये। म्हणजे जर मी याला m पकडलं, x - 1 चा पॉवर m पकडलं, x प्लस b चा पॉवर जर मी n सध्या इथं 1 पकडलं समजा, ठीक आहे। दोघांची ऍडिशन किती असली पाहिजे, 3 च्या बरोबर असली पाहिजे, कारण की पॉवर सेम असते x चे। त्याच लॉजिकली की जर एखादा फॅक्टर माझा आहे की लेट x - r इज फॅक्टर, ठीक आहे। किती रिपीट केला आहे तो, रिपीटेड m टाइम्स, तर काय होणार ते समजून घ्या। माझ्याकडे सध्या एकच फॅक्टर आहे, तर माझा f ऑफ x काय होणार की हा जो x - r आहे हा एकदा आला, x - r दुसऱ्यांदा आला, x - r तिसऱ्यांदा आला। आता कधीपर्यंत आला तो m टाइम्स आलाय, म्हणजे जे माझ्याकडे x चा पॉवर n होता त्याच्यापैकी m पॉवर इकडे चालले गेले, उरले किती, m - n। जो एक्स्ट्रा टर्म उरलेला आहे मायनस मध्ये तो असेल समजा काहीतरी, मला माहिती नाही काय, तर मी त्याला b पकडतो, b x चा पॉवर n - n। समजा इथे 10 पॉवर होते, 10 पैकी 5 पॉवर इथे गेले, तर उरलेले 5 इथे राहणार। 10 पैकी 7 या फॅक्टर मध्ये गेले तर 3 इथे राहतील, 3 या फॅक्टर मध्ये गेले तर 7 इथे राहतील। सो m प्लस n प्लस दुसरं काहीतरी असेल, सपोज हा b1 पकडला, हा b2 पकडला, x टू दी पॉवर n मायनस m मायनस 1, आणखी कमी होत गेला शेवटपर्यंत, समजा b0 भेटला आपल्याला काहीतरी। म्हणजे आपल्याकडे काय, आता दोन फंक्शन आहे आपल्याकडे, बेसिकली दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे। कुठलं फंक्शन, हा किती वेळा मल्टिप्लाय केला आपण, m टाइम्स। एका नंबरला जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तो त्याचा पॉवर बनतो, आणि दुसरा आहे b1 x टू दी पॉवर n मायनस m प्लस b2 x चा पॉवर m मायनस m मायनस 1 अँड सो ऑन अप टू b0। आता आपल्याला काय म्हटलंय की जर समजा r हा रूट आहे म्हणजे हे जर r व्हॅल्यू पुट केलं तर इक्वेशन काय होणार आहे, 0 होणार आहे, ठीक आहे। आपल्याला माहिती आहे सिन्स r इज अ रूट, म्हणजे जर मी याच्यामध्ये x इक्वल टू r पुट केला तर r मायनस r झाला 0, पूर्ण इक्वेशन काय झालं 0। जर इक्वेशन 0 होत असेल म्हणजे ते काय रूट आहे, वाईस वर्सा पण। मग त्यानं काय म्हटलंय की हा जो रूट आहे तो जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी तो m टाइम्स रूट राहणार। आता हे रूट किती वेळा आलाय, तो m टाइम्स आलेला आहे, पण जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तरी रूट काय असणार आहे, m टाइम्स असणार आहे। हे आपल्याला आहे की नाही ओळखायचं आहे। बेसिकली हा क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्सचा, प्रूव्ह करायचा की ओळखायचं। तर ओळखणं एकदम सोपं आहे। आपल्याकडे फंक्शन आहे, आपण डेरिव्हेटिव्ह काढून बघूया, ठीक आहे। आपल्याकडे काय फंक्शन आहे, आपण त्याचं काय काढू, एकदा डेरिव्हेटिव्ह काढूया, ठीक आहे। डेरिव्हेटिव्ह काढू, एकदम सिंपलचं काम आहे। सो दोन फंक्शन आहे u इंटू v, सो डेरिव्हेटिव्ह काढू। लेट्स से f डॅश x, सो f डॅश x फॉर्म्युला आपला कुठे लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v। त्याचा अर्थ काय होते, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड
प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. बस. सो फर्स्ट फंक्शन x मायनस आर टू दी पॉवर m इंटू डेरिवेटिव्ह, मी डायरेक्ट डेरिवेटिव्ह काढतो म्हटलं पॉवर 1 न कमी होणार बेसिकली. सो हा जो फॉर्म्युला आहे समोर जे काय येईल ते n मायनस एम b1 x पॉवर m n मायनस m मायनस 1 प्लस अगेन n मायनस m मायनस 1चा आणखी समोर आला आणि पॉवर आणखी 1 ने कमी झाला b2 x पॉवर n मायनस m मायनस 2 अँड सो ऑन. आणि तिथे b0 चालला जाईल, दुसरं काहीतरी असेल, b0 ने राहणार तिथे आता कारण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. हा फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता प्लस सेकंड फंक्शन, जो सेकंड फंक्शन आपला दिला आपला तोच लिहायचा आहे b1 x पॉवर n मायनस m प्लस b2 x पॉवर n मायनस m मायनस 1 अप टू b0. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, m समोर आला आणि हा x मायनस r चा पॉवर m मायनस 1. आता याला इक्वल टू 0 करायचं आहे म्हणते. याला जर इक्वल टू 0 करायचं आहे तर मला एक फॅक्टर बनवावा लागेल. दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा, इथे पॉवर 5 असेल तर इथे पॉवर 4 आहे, एक कमी आहे ना. इथे पॉवर 10 असेल तर इथे 9 आहे. 10 पॉवर आणि 9 पॉवर मध्ये कॉमन काय, पॉवर 9 कॉमन निघेल. सो देअरफॉर वी कॅन से दॅट f डॅश x तो कॉमन काढतो मी, तो कॉमन निघाला x मायनस आर चा पॉवर m मायनस 1 कॉमन निघाला. इथे बाकी राहिला माझ्याकडे x मायनस आर 1, बाकी ही पूर्ण टर्म जी असेल ती, आणि प्लस इथे प्लस दिला आहे तर ही टर्म m टाइम्स जी उरलेली टर्म आहे ती. मग आता बघून घ्या, कॉमन काढल्या परत दोन फॅक्टर माझ्याकडे, हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे. इफ दिस इज इक्वल्स टू 0, हा जर इक्वल टू 0 असेल तर आपल्याकडे करंट काय, मग एक तर हा 0 असेल किंवा 0 असेल. याला सध्या मी गिनत नाही कारण की आपल्याला ह्या फॅक्टर विषयी बोलायचं आहे. सो लेट्स से इफ f डॅश x इक्वल टू 0, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे x मायनस आर टू दी पॉवर m मायनस 1 इक्वल्स टू 0. आता लॉजिकलीच तुम्हाला माहित पडते की जर हा m मायनस 1 टाइम्स रिपीटेड आहे, m मायनस 1 टाइम्स रिपीटेड आहे, देन r इज फॅक्टर. किती वेळा रिपीट झाला तो, रिपीटेड m मायनस 1 टाइम्स, एवढा टाइम तो रिपीट झाला हे आपल्याला सांगायचं होतं. आता यांना काय म्हटलं, रिपीटेड r टाइम्स m टाइम रिपीट झालाय म्हणते, m झालाय का तो नाही, ऍक्च्युली m मायनस 1 टाइम झालाय. म्हणजे गिवन स्टेटमेंट काय आपली, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स नॉट ट्रू. तर हा कन्सेप्ट सांगायचा होता की डिटेलमध्ये जायची गरज नाही. जेव्हा कधी आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तर आपला पॉवर 1 नी कमी होते, तर फॅक्टर पण हमेशा 1 नी कमी होणार आहे. 2 ने डिफरन्शिएट करा, फॅक्टर 2 ने कमी होईल. 3 ना डिफरन्शिएट करा, फॅक्टर 3 ने कमी होणार. हे तुम्हाला या कन्सेप्टमध्ये सांगायचं होतं. क्वेश्चन समजला असेल, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन समजलं असेल, लाईक शेअर करायला विसरू नका, मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.